घरातला वाडवडील माणसांचाही एखादा सल्ला न पटणारा असतो, एखादं वाक्य न पटणारं असतं, पण तेच आमच्या म्हणजे तीच माणसं कधीतरी 10 वर्षानंतर म्हणतात, आमची आई म्हणत होती ते ऐकलं नाही, आमचे महाराज सांगत होते ते ऐकलं नाही, आमचे मामा सांगत होते, आमची मावशी सांगत होती, आत्या सांगत होती, आजी कोणीतरी वडीलधाऱ्याची आठवण करत. आमचे वडील म्हणत होते तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं, पण मित्राच्या म्हणण्याला बळी पडलो. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी, अनिक नाशिवंते काय, न सरे हाय जाचाने, यावे तया काकुलती, जे दाविती सुपंथ, अनेक नाशिवंते काय, न सरे हाय जाचाने. तुका म्हणे उरी नुरे, त्यांचे खरे उपकार, अनेक नाशिवंते काय, न सरे हाय जाचाने. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशम्, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करे संताचा, यावर करे संताचा, यावर करे संताचा, यावर करे संताचा, वार करे संताचा, यावर करे संताचा. मस्तक हे पायावरी, यावर करे संताचा, यावर करी संताचा, यावर करी संताचा. मस्तक हे पायावरी, यावर करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी, अनेक नाशिवंते काय, न सरे हाय जाचाने. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा कीर्तन सेवेसाठी निवडलेला हा 4 चरणाचा अभंग. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज जगातील सर्व दानशूरांचा, दातृत्व संपन्न व्यक्तिमत्वांचा सन्मान करून थोडीशी त्यातील तुलना आपल्या पुढे मांडतायत. महाराजांना असं वाटतं तौलनिक दृष्ट्या
जगातलं कोणतं दातृत्व श्रेष्ठ ठरेल आणि कोणत्या दात्याला सर्वश्रेष्ठ म्हणावं लागेल, तर ज्यानं दिलंय ते जर सर्व काळ टिकणार असेल तोच दाता सर्वश्रेष्ठ. ज्यानं दिलंय पण ते अल्पकाळ टिकणार असेल तर त्याही दात्याचं ऋण मानूया महाराज म्हणतात, पण तो दाता सर्वश्रेष्ठ नाही. आणि हा निकष लावून जगद्गुरु तुकाराम महाराज महात्म्यांना, महापुरुषांना सर्वश्रेष्ठ दाता आहे असं संबोधन देतात. किंबहुना दाता त्यांनाच म्हणा असा आग्रह महाराज या अभंगातून धरतात, की जे अविनाशी अशा परमात्म्याचं स्मरण, चिंतन, भजन आपल्याकडून करून घेतात आणि आपल्याला त्या अविनाशी आनंदाची देणगी देखील सुपूर्द करतात. महाराज म्हणतात, जगामध्ये जे आपल्याला मिळतं ते नाशिवंत आहे, त्यांना अंतकरणाची तृप्ती होत नाही. न सरे हाय ज्याच्याने. आणि म्हणून या महात्म्यांच्या चरणाजवळ राहून त्यांना काकुलतीला येऊन जो सुपंथ ते दाखवतायत, जो सन्मार्ग आम्हाला दाखवतायत, त्याच मार्गानं आम्हाला वाटचाल करावी लागेल. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, महात्मे असं देतात की जीवनामध्ये पूर्ण तृप्ततेचा आणि परिपूर्णतेचा अनुभव आपल्याला येतो. बाकी जगात काहीही मिळालं तरी अनुभव अपूर्णतेचा आहे. आणि म्हणून खरे उपकार त्या संतांचे आहेत की जे कोणती उणीव, उरी आपल्याकडे शिल्लक राहू देत नाही. विठाला विठाला. अभंगातील चारही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्या समोर मांडला. भगवान श्री नरसिंह देवाच्या भक्त प्रल्हादाच्या या पवित्र पावन अशा भूमीमध्ये, नीरा आणि भीमेच्या पवित्र अशा संगमावरती, नीरा नरसिंगपूर या तीर्थक्षेत्रामध्ये संपन्न होणारा वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत भावभक्तीच्या भव्यतेनं शोभिवंत झालेला, भाविकांच्या सहभागानं आणि सेवेनं अत्यंत पुनीत झालेला हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आज दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आहे आणि निमित्त सुद्धा जशी भूमी पवित्र आहे, होणारी सेवा पवित्र आहे, तशी तिसरी गोष्ट अशी आहे की ज्या निमित्तानं हा सप्ताह होतोय ते निमित्त पवित्र आहे. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, असे ज्यांचं जीवन अतिशय पुण्य पावन पवित्र परोपकारमय, ते परमश्रद्धेय श्री गुरु बापूसाहेबजी महाराज देहूकर यांच्या वयाच्या 65च्या परिपूर्ती निमित्तानं त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा समस्त देहूकर फड, नीरा नरसिंगपूर आणि महाराजांच्या फडातील सेवेतील असलेली जवळजवळ 125-150 गावं, विविध तालुके, विविध जिल्हे, महाराष्ट्रासह कर्नाटकासह अन्य भागातून सर्व भाविक आणि अशा समस्त भाविकांच्या उपस्थितीमध्ये सहकार्यानं हा सोहळा आपणा सर्व नीरा नरसिंगपूरकर आणि पंचकृषीच्या पुढाकारानं या ठिकाणी या भूमीमध्ये, पुण्य पावन अशा नरसिंह देवतेच्या भूमीमध्ये संपन्न होतोय. अर्थात ज्यांचे आशीर्वाद या कार्याला आहेत ते माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आणि वैकुंठवासी परमश्रद्धेय मधुसूदनजी महाराज अशा सकल संतांचे आशीर्वाद घेऊन पूज्य परमश्रद्धेय बापूसाहेबजी महाराज यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण करताय. देहूकर फडातील आमचे धाकटे महाराजही उपस्थित आहे. फडातील सर्व आदरणीय कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य, उपासक, अभ्यासक, सेवक अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. राजकीय, सामाजिक, धार्मिक, कृषी अशा सर्व क्षेत्रातून सुद्धा आपण सर्व आदरणीय मान्यवर मंडळी, स्त्री पुरुष या ठिकाणी उपस्थित आहात. आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न होताना द्वितीय दिवसाची सेवा आहे. पूज्य महाराजांचंही आगमन या ठिकाणी झालंय. विठाला विठा. जगद्गुरु तुकाराम महाराज, त्यांची परंपरा आणि त्यांचा परमार्थ म्हटलं, हा परमार्थ म्हणजे नाना प्रकारच्या परीक्षेंनी भरलेला आहे. महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं
तर तुकोबारायांच्या अवतार कार्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये अनेक परीक्षेचेच प्रसंग जास्त, आणि त्या सर्व परीक्षेतून, संघर्षातून महाराजांनी सतत आपला परमार्थ हा जिवंत ठेवला. आणि मला वाटतं पूज्य महाराज श्री, आम्ही सर्वजण आपल्या चरणी यासाठीच नतमस्तक आहोत की आपण या परंपरेचा परमार्थ हा नुसता चालू ठेवला नाही, तर तुकोबारायांच्या विचारांना अभिप्रेत अशा स्वरूपाचा हा परमार्थ आपण चालू ठेवलाय. ही फार मोठी गोष्ट आहे. आता आजचा प्रसंग बहुतांशी सर्व फडातील मंडळींना ज्ञात आहे, सर्वांना असेल असं नाही, काही प्रमुख मंडळींना असेल, परंतु पूज्य महाराजांच्या भगिनींना अटॅक आला आणि दुर्दैवानं त्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्या पांडुरंगाच्या चरणी लीन झाल्या. पण इतक्या प्रसंगामध्ये सुद्धा तो अंत्यविधी आटोपून पुन्हा आपणा सर्व भाविकांची सेवा आहे आणि मग आपण तिथे रुजू व्हायला पाहिजे. मला असं वाटतं याच्यापेक्षा परमार्थिक विचाराचं जे थोरपण आहे ते दुसरं कोणतंही असू शकत नाही. विठाला विठ्ठल. उपस्थित भाविकांच्या वतीनं, निरा नरसिंगपूर पंचकृषीच्या वतीनं, माझ्यासारख्या सर्व वारकरी संप्रदायातील सेवकांच्या वतीनं मी मातोश्रींना भावपूर्वक आदरांजली या ठिकाणी सुरुवातीलाच अर्पण करून मग सेवेला या ठिकाणी पुढे घेऊन जातोय. अर्थात या महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाची भक्ती आणि भक्ती परंपरा ही एक विशेष देणगीच या महाराष्ट्राला मिळाली आणि महाराष्ट्रामुळे जगालाच तो विचार एक प्रकारे मिळाला. निमित्त कोणाला तरी व्हावं लागतं ना. जसं भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली, अर्जुन एक निमित्त होता. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. फार सुंदर वर्णन केलं. दशोपनिषद अर्थात सर्व उपनिषद रूपी ही गाय आहे. सर्वोपनिषदो गावो. या गायीला दुहिणारा, दूध काढणारा कुशल असा भगवान श्रीकृष्ण आहे. अर्थात गायीला पान्हा फुटावा लागतो तेव्हा धार काढता येते, दूध काढता येतं. आणि पान्हा फोडण्यासाठी तिचं वासरू हवं असतं, ते वात्सल्य हवं असतं. आणि म्हणून पार्थो वत्स, अर्जुन हे वासरू आहे असं शास्त्रकार म्हणतात. आणि मग या गीतेचा भोक्ता कोण? सुधीर भोक्ता. सुधीही धीनाम बुद्धी, जे अत्यंत सुव्यवस्थित जीवनामध्ये सुबुद्ध लोक आहेत, चांगलं चिंतन करणारे आहेत, असे लोक या गीतेच्या ज्ञानाचे भोक्ते आहेत. सुधीर भोक्ता. आणि गीता हे प्रत्यक्ष अमृत आहे. दुग्धम गीतामृतम महत्. निमित्त व्हावं लागतं ना. निमित्त झाल्याशिवाय कोणतंच कार्य खऱ्या अर्थानं संपन्न होत नाही. विठाला विठ्ठल. तो मौली म्हणतात, केले अर्जुनाचे निमित्ते जगदुद्धरण. अर्जुनाच्या निमित्तानं एक प्रकारे भगवंताने जगदुद्धारच घडून आणला. तसं या वारकरी संप्रदायामध्ये माऊली ज्ञानोबारायांपासून तुकोबारायांपर्यंत जर आपण विचार केला तर या संतांनी भगवान श्री पांडुरंगाची भक्ती जगाला त्यांना द्यायचीच होती. परंतु ती भक्ती देण्यासाठी सामान्य जनांना सोबत घेऊन काहीतरी सेवा करून दाखवणं गरजेचं होतं. आणि मग लहान थोर आबाल वृद्धांना, जनसामान्यांना त्या काळी माऊलींनी एकत्र केलं. माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. पांडुरंगाच्या भक्तीची प्रेरणा तशी पुंडलिक रायापासूनच. पांडुरंगाची भक्ती काही 700 वर्षापूर्वी सुरू झाली असं नाही. युगे 28 विटेवरी उभा, युगानुयुग तो उभा आहे, त्याची भक्ती सुरू आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणखी पंढरीचा महिमा वेगळा आपल्यासारख्या शून्य भाविकांना सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून पांडुरंगाची भक्ती 700-750 वर्षापूर्वी या भक्तीला खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवित करून प्रभावीपणानं समाजापर्यंत पोहोचवण्यात आलं. जसं
घरामध्ये भजनाचं साहित्य असावंच, पण आजोबा गेले, वडील गेले, भजन करणारे गेले, 2 वर्ष 3 वर्ष त्या साहित्याकडे कोणी पाहिलंच नाही. साहित्य आहेच, पण झालं काय, ते साहित्य तसंच लोपलंय, पडून राहिलंय. आणि पुढे कुणीतरी एखादा सुज्ञ वारकरी भाविक पाहुणा आला आणि त्यानं ते पाहिलं, अरे काय छान मृदंग आहे, केवढे टाळ आहेत, वीणा किती छान आहे, अरे मुलांनो भजन करता की नाही, आम्हाला येत नाही म्हणाले. असू द्या, गावातले 4 भजनी बोलवा, आज मी भजन करतो, मी तुमच्याकडे मुक्कामी आहे. आणि मग कितीतरी दिवसानंतर ते टाळ मृदंग पुन्हा उपयोगात यावे, सेवेत यावे. मला असं वाटतं भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती ही समाजाला ज्ञात राहिलेली नव्हती. एवढं मोठं महान तीर्थक्षेत्र असताना सुद्धा समाज त्यापासून अज्ञात होता, दूर होता. आणि या समाजाला तिथपर्यंत घेऊन येणं गरजेचं होतं. आणि ते काम माऊलींनी प्रारंभ केलं, सुरुवात केली. पण सुरुवात केल्यानंतर पुढे संत श्रेष्ठ भक्तवर्य नामदेवराय असतील, संत सावता महाराज, संत गोरोबा काका, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई, जनाई, चोखोबाराय, कितीतरी थोर सर्व संतांनी माऊलींच्या या सूचनेप्रमाणे, कारण मिळविली मांदी वैष्णवांची. मला वाटतं हा धर्म आणि संस्कृती त्याच वेळेला टिकलेली आहे ज्या वेळेला जात पात हा विचार न करता, गटातटानं न वागता, आम्ही या सर्व संस्कृतीचे पाईक आहोत असा विचार करून माणसं संघटित झाली. तेव्हाच हा धर्म जगला, टिकला आणि तो समाजापर्यंत पोहोचला. हा देश आणि धर्म त्यावेळी धोक्यात आला ज्या वेळी आम्हाला धर्म धार्मिकतेपेक्षा आणि संस्कृतीपेक्षा अधिकाधिक आम्ही तुकडे एकमेकांमध्ये पाडून घेऊ लागलो. ही वास्तविकता आहे, याला कोणी नाकारू शकत नाही. आणि म्हणून आजही उद्याही आपल्याला या भारतभूमीचं हे तत्त्वज्ञान आणि संतांचा हा विचार जिवंत ठेवण्यासाठी वारकरी म्हणून इतक्या एकोप्यानंच ही सेवा करत राहावी लागेल. अर्थात ज्याचे त्याचे प्रश्न आहे, जसं आज मराठा आंदोलनाचा प्रश्न आहे, मराठ्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यांचं जे म्हणणं आहे गारा नाही, जर कुणी ऐकतच नाही, शेकडो वर्ष झालेत, करायचंय काय? आणि म्हणून तो आक्रोश आहे. त्या आक्रोशाला सुद्धा वेगळ्या नजरेनं पाहण्याची गरज नाही, त्यालाही सकारात्मकपणे पाहण्याची गरज आहे. विठाला विठ्ठल. परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थानं व्यापक विचाराचा प्रश्न पुढे येतो त्यावेळेला, आणि म्हणून ज्ञानोबारायांनी मिळविली मांदी वैष्णवांची, सर्व जाती धर्माचे संत एकत्र केले. ज्या त्या जाती धर्माचा प्रश्न ज्या त्या जाती धर्माने सोडवायलाच हवा, त्यासाठी त्यांनी एकत्र बसायला हवं, चिंतन मंथन करायला हवं. परंतु हा भारत देश म्हणून किंवा हा भागवत धर्म म्हणून ज्या वेळेला एकत्र येणं गरजेचं आहे, किंबहुना सर्व काळ तो विचार आमच्या मनामध्ये जिवंत राहिला पाहिजे की नाही, आम्हाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम विठाला. ज्ञानोबारायांच्या आधिपत्याखाली सर्व संत मांदियाळी एकत्र येऊन हे भक्तीचं आंदोलन एक प्रकारे सुरू झालं म्हणा. हा भक्तीचा प्रसाद समाजापर्यंत वाटण्याचं महत् कार्य सुरू झालं. आणि हे कार्य पुढे शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील आणि तदनंतरच्या काळात मी नेहमी म्हणतो की माऊलींचा काळ, खुद्द माऊलीच लिहितात, तो अनुकूल काळ होता. राजकीय सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्र हा अत्यंत शांत सुस्थितीतून त्यावेळी जात होता. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, तो कालावधी माऊलींनी स्वतःच त्या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवला आहे. शालिवाहन शक 1212 त्यावेळी होता. आणि असा तो काळ होता की तेथ यदुवंश विलासू, जो सकळ कळा निवासू, न्याया ते पोशी क्षितिषु श्रीरामचंद्रू. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या अगदी उपसंहारात शेवटी हा सगळा विषय नमूद केला. त्यावेळी
रामदेवराय यादव हे राज्य करत होते महाराष्ट्रावरती आणि महाराष्ट्राची राजधानी होती देवगिरी. संभाजीनगरच्या पलीकडे आपण घृष्णेश्वराच्या दर्शनाला जेव्हा जातो तो मध्ये देवगिरीचा किल्ला लागतो. ज्या देवगिरी किल्ल्यावर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना देखील अनुग्रह झाला. जनार्दन स्वामी नावाचे थोर संत, अर्थात ते त्यावेळी किल्लेदार म्हणून होते पण आध्यात्मिक अधिकारही मोठा होता, दत्तभक्त होते. अण्णाथ महाराजांना त्यांच्याच द्वारा तिथे अनुग्रह प्राप्त झाला हेही माहिती. तर देवगिरी ही महाराष्ट्राची राजधानी. रामदेवराय हे यादव हे राज्य करते. महाराष्ट्राची परिस्थितीसुद्धा सुसंपन्न आणि अशा काळात राज्यसुद्धा न्यायानं चालू होतं एवढं माऊलींनी लिहून ठेवलं बरं. न्यायाते पोषी क्षितिषु म्हणजे 9033 ओव्यांमध्ये माऊलींनी कुठेही स्वतःच्या वाडवडिलांचं नावसुद्धा लिहिलं नाही, पण त्या राजाचं काम आवडलं म्हणून तेवढं कौतुक केलं. तुकोबारायांनी हजारो अभंगामध्ये विश्वंभर बाबापासून ते बोल्होबापर्यंत ही माझी परंपरा अशी नावंसुद्धा स्वतःच्या घराण्याची कुठे अभंगात लिहित बसले नाही. अभिमान मात्र ठेवला. याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन, माझ्या वडिलांची मी रासिका देवा हे सांगायला विसरले नाही. पण कशाला उगीच मी माझ्याच घरच्यांची नावं आणि त्याच्यासाठी अभंग खर्ची घालू असं महाराजांना सुद्धा वाटलं. म्हणून तुकोबारायांचे अभंग, माऊलींची ओवी, संतांचे जे अभंग आहेत ते समाजाच्या उपकारार्थ आहेत. त्याच्यात एकही शब्द आमचा व्यक्तिगत नको, तो समाज हिताचाच असावा हा त्यांचा दृष्टिकोन आहे. विठाला विठाला. हल्ली असं होतं, पुस्तक एखादा लेखक लिहितो 10 पानाचं आणि त्या 10 पानापैकी 8 पानं स्वतःवरच लिहितो. मी इकडे गेलो, मी तिकडे गेलो, मी असा घडलो, मी असा वाढलो आणि मी असा पडलो, असं वगैरे काय काय त्याला लिहायचं ते लिहितो. अशा पद्धती. माझ्यासारखा एखादा सामान्य काहीही सेवा नसलेला कीर्तनकार एखादा येतो आणि महाराजांच्या अभंगावरती, माऊली तुकोबारायांच्या विचारांवरती बोलण्यापेक्षा मी इकडून आलो, मी तिकडून गेलो, मी असा आहे आणि मी तसा आहे, माझा इकडे अमुक आश्रम आहे आणि माझे तमुक तिकडं सेवाही चालू आहे, मला असं वाटतं हा अधिकार आपल्याला दिलेला नाही हे प्रत्येक इथे सेवा करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य सेवकांनी समजून घ्यायचं आहे. कारण 9033 ओवीमध्ये माऊली कुठेही मी इकडे गेलो मी तिकडे आलो लिहित नाहीत. 4092 जे अभंग आम्हाला आज उपलब्ध आहे देवडीकर प्रतीतून आणि महाराजांच्या परंपरेतून सुद्धा आणखी काही दुर्मिळ अभंग आपल्याला देहूकरांच्या मुळे प्राप्त आहे. तर या सगळ्या अभंगांमध्ये महाराज कुठेही आत्मप्रौढी मांडत नाही आहे. आणि मग कीर्तनकार जर 2 तासापैकी 1.5 तास आत्मप्रौढीवर कीर्तन करत असेल तर ते कीर्तन होतंय का आणि ते पांडुरंगाच्या चरणाजवळ पोचतंय का? विठाला विठ्ठला. गुरु तुकाराम महाराजांपर्यंत ही परंपरा आहे आणि पुढे ही परंपरा जतन करण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या साधू संतांनी, पूज्य फडकरी, वारकरी, साधू संत, महात्मे, सेवक यांनी जे योगदान दिलं आणि त्याच्यामुळे ही भक्ती गंगा अखंडित आमच्या तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली. माऊलींनी कार्य सुरू केलं, सकल संतांनी त्याचा विस्तार, खरं म्हणजे संत बहिणाबाई तुकोबारायांच्या शिष्या यांनी त्यासाठी एक स्वतंत्र अभंगच खर्ची घातलाय. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झाला से कळस बहिणी म्हणे, फडकिली ध्वजा निरूपण केले ओजा. विठाला विठ्ठल. सांगण्याचा मतितार्थ इतका आहे. पुढे मग देहूकर फडाची परंपरा असेल, वास्कर फडाची परंपरा असेल, पुढे विविध फडांच्या परंपरा महाराष्ट्रामध्ये रुजल्या, वाढल्या. साधू संत मंडळी, मठकरी, फडकरी, वारकरी संयुक्तपणानं सेवा करू लागले आणि भक्तिगंगा आपल्यापर्यंत आणली. आणि म्हणून वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार असं महाराजांनी म्हणून ठेवलं आहे. या जगामध्ये तुम्हाला जीवनामध्ये वाट लावणारे अनेक भेटतील पण वाट दावणारे भेटत नाही, वाट दाखवणारे भेटत नाही. वाट चुकवणारे अनेक भेटतील
संध्याकाळी कीर्तनाला चला असं म्हणणारे जर आपल्याला भेटले तर स्वतःला भाग्यवान समजा. आम्ही दैवाचे. हां, जर तुम्हाला संध्याकाळी कुणी भेटलं मग आग्रह केला की चला आपल्याला संगमावरती जायचं आहे, निरा नरसिंगपूरला जायचं आहे, पूज्य महाराजांचा सोहळा, आणि आपल्याला तिथे सेवा द्यायची, भजनी म्हणून, श्रोता म्हणून, इथे कार्यकर्ता म्हणून किंवा दाता म्हणून काही ना काही सेवा मला द्यायची आहे, आणि म्हणून वाट दावी त्याच्या पुण्या नाही. मायबाप हो, या महात्म्यांनी पिढ्यानपिढ्या हे वाट दाखवण्याचं काम दीपस्तंभाप्रमाणे सतत समाजाला जागवण्याचं काम केलं. मज निरंतर जागविते. आणि पूज्य महाराजांचं कार्य पाहूनच आमच्यासारखी अनेक सामान्य मंडळी त्यातून काही आमच्या कुवतीप्रमाणे जी प्रेरणा घेता आली त्या प्रेरणेतून आम्ही सर्वजण ही सेवा करतोय. आणि म्हणून व्यक्तिशः म्हणून मी आपल्याला जरूर सांगेल, महाराष्ट्रामध्ये ते अनेकांचं प्रेरणास्थान आहे पूज्य परमश्रद्धेय बापूसाहेबजी महाराज. पण माझंसुद्धा परमार्थातलं एक महत्त्वाचं प्रेरणास्थान म्हणजे पूज्य बापूसाहेबजी महाराज आहेत, की ज्यांना अनेक वेळा आम्ही ऐकलं, अनेक वेळेला त्यांना बोलावलं देखील, अनेक वेळा त्यांचे आशीर्वादही घेतले. त्यांचं श्रवण तर कळत नकळत खूप वेळा घडत गेलं. सांगण्याचा तात्पर्यार्थ इतका आहे की अत्यंत शुद्ध सात्विक परमार्थ सांगणारी मंडळी, ज्यांच्यावर तुमच्या माझ्यासारखा सामान्य मनुष्य श्रद्धा ठेवील यात नवल नाही. समाजातल्या सुज्ञांनी सुद्धा, इथे बसलेले कितीतरी विविध क्षेत्रातली सुज्ञ मंडळी आहे. महाराजांचं वैशिष्ट्य परमार्थाचं मला स्वतःला जे आकलन झालं आणि जे मी जवळून पाहिलं ते असं आहे की त्यांनी प्रपंच परमार्थ या दोन गोष्टी स्वतंत्र मानल्या नाही, त्याचा दोन्हीचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. आणि वारकरी संप्रदाय तोच आहे. एक आहे प्रवृत्ती मार्ग आणि एक आहे निवृत्ती मार्ग. प्रवृत्ती मार्गामध्ये फक्त प्रपंचातच माणसं रमलेली आहे, निवृत्ती मार्गामध्ये फक्त आत्मकल्याणाचाच विचार करतायत. पण प्रापंचिक जबाबदारी सांभाळून आम्हाला आत्मकल्याणापर्यंत जायचं हे सांगणारा वारकरी संप्रदाय. म्हणून नुसतं कामात रमणं याला प्रवृत्ती म्हणावं, नुसतं रामात रमणं याला निवृत्ती म्हणावं, आणि राम आणि काम याचा समन्वय साधणं याला वारकरी म्हणावं. की जिथे राम आणि काम, नाम आणि काम, कामामध्ये काम काही म्हणा, मी माझ्या मनचं बोलणार नाही, महाराजांच्या वचनाच्या आधाराने आपल्यालाही सांगेल की काम आणि नाम याची सांगड तुकोबारायांनी आम्हाला सर्व भाविकांना घालायला सांगितली. आणि महाराजांनी सुद्धा सतत समाजाला ती प्रेरणा दिली. त्यांच्या कार्यातून सतत ते आपल्याला दिसून येत आहे. दुसरी गोष्ट, महाराजांनी कधी आधुनिकता ही सर्वथा वाईट आहे असं विधान कधी आम्हाला त्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं नाही. म्हणून आधुनिकतेचाही सन्मान करत आग्रहपूर्वक आध्यात्मिकता जपली पाहिजे, हा त्यांचा अट्टहास त्यांच्या कार्यातून आपल्याला दिसून आला. सतत त्यांनी आपल्या परंपरेतून आलेलं हे जे काही वारकरी तत्त्वज्ञान माऊली तुकोबाराय सकल संतांचं हे समाजाला देत राहिले. आणि जो आधुनिक समाज आहे त्यानं आपापला प्रपंच, आपापली जबाबदारी, नोकरी, व्यापार, शेती सगळं सांभाळून ते करावं असा सततचा एक प्रेमळ सल्ला आणि मार्गदर्शन त्यांनी आपल्याला सतत दिलं. म्हणून मला वाटतं त्यांच्यामध्ये हा सतत समन्वय दिसून आला. काय होतं की खूपच टोकाचं काही वेगळं सांगायला लागलात आणि ते जर नाही झेपलं तर माणसं परमार्थामध्ये प्रवृत्त होण्यापेक्षा प्रवेश करण्याआधीच निवृत्त होतात. माझा विषय आपल्या लक्षात येतोय ना? म्हणजे लेकराला जर शाळेत येण्याच्या दिवशीच जर म्हटलं की आता हे एवढी बाराखडी पाठ कर, नाही तर तुझी पाठ आहे आणि माझा हात आहे, लेकरू म्हणेल पहिल्याच दिवशी मी आलो शाळेत, आणि आत्ता पहिल्याच दिवशी जर एवढी बाराखडी पाठ करा म्हणताय तर त्यापेक्षा मी शाळेकडे पाठ केलेली काय वाईट आहे असं त्या लेकराला स्वाभाविकपणे वाटेल. तर मला वाटतं माऊली आणि तुकोबारायांनी ज्या विचारानं परमार्थ समाजात रुजवला, या रे लहान थोर, तुकोबाराय म्हणले येईल तैसा बोल रामकृष्ण, हे सगळे शब्द नुसते वाचायचे नाही आहे, ऐकायचे नाही, त्या मागचा जो भाव आहे त्या संतांचा तो आपल्याला समजून उमजून घ्यायचा आहे. मला वाटतं पूज्य महाराजांकडे पाहताना त्यांनी तो भाव जीवनात समजूनही घेतला
आणि त्या भावनेनं परमार्थ केल्यामुळे आज इतके हजारो माणसांनी शेकडो टाळकरी इथं उभे आहेत, या निराभिमेच्या संगमावर उभे आहेत. ही मोठी गोष्ट आहे. आज वस्तूंचा संग्रह करणं सोपं आहे, वास्तूंनाही उभं करणं सोपं आहे, परंतु ज्यांच्यामुळे परमार्थ वाढीस लागतो, ही जी काही वास्तविक जीवन जगणारी माणसं आहे ना, या माणसांना परमार्थ प्रवृत्त करणं ही फारच अवघड गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो, अहो त्या रावणाला सगळेजण समजून सांगत होते तरी त्यांना ऐकलं नाही. म्हणजे समजून सांगणं किती अवघड गोष्ट आहे. त्यासाठी उदाहरण 2 मिनिटासाठी दिलं. त्या बंधूनं समजून सांगितलं, बिभीषणानं पुष्कळ समजावलं. शेवटी रावणानं बंधूलाच हाकलून दिलं, घराबाहेर आणि गावाबाहेर काढलं. मंदोदरी धर्मपत्नी तिनंही समजावून सांगितलं, नाही ऐकलं. मी आपल्याला सांगू, रावणाचं उदाहरण फार जुनं आहे. तो फार मोठा आणि हेकड माणूस होता, त्या सोडून. पण साधं एखाद्या घरातलं एखादं तरुण पोर जरा चुकीच्या मार्गाला जर चाललं ना, तर घरातले, शेजारचे, गावातले, नात्यातले 100-50 माणसं धडपडतात आणि प्रयत्न करत राहतात या पोराला कसं तरी करून सन्मार्गावर आणावं. 100 माणसं एका माणसाच्या मागे लागतात तरीसुद्धा त्याला समजावून सांगणं अवघड. मी आपल्याला सांगतो, या संतांना ते शक्य आहे. त्याचं कारण त्या शब्दांच्या मागे तप असतं, त्या शब्दांच्या मागे सेवा असते, आणि त्याच्यामुळे सहज बोलणे हित उपदेश करो निसायास. संत वचनाने एकेका शब्दाने खऱ्या अर्थानं परिवर्तन घडून येतं. आणि महाराजांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये 65 वर्ष, आणि त्यातलं जे सक्रिय आयुष्य त्यांचं आहे ते पुष्कळ मोठं आयुष्य आहे. आणि एवढा काळ त्यांनी सतत या सेवेमध्ये, म्हणजे 50 वर्षापेक्षा अधिकचा सक्रिय काळ त्यांनी संप्रदायाच्या सेवेमध्ये या ठिकाणी आपल्याला दिला आहे. आणि त्या रूपानं हे कार्य उभं केलं आहे. म्हणून हे परिवर्तन आहे. अन्यथा वडिलांच्या हातची 50 एकर शेती असली तरी उत्पन्न तितकं राहीलच आणि शेती तितकी राहीलच, याची शाश्वती देता येत. पण महाराज आमच्यासारख्या सर्वसामान्य वारकऱ्यांना या गोष्टीची प्रेरणा वाटते. अभिमान वाटण्या इतपत आम्ही मोठे नाही, पण आम्हाला याचं कौतुक वाटतं लहान म्हणून, आणि एक प्रेरणा घ्यावीशी वाटते आपल्या कार्यातून, की आपण तुकोबारायांचा आणि आपल्या वाडवडिलांचा परमार्थ इतका विस्तारित केलेला आहे की इथे टाळकऱ्यांना जागा पुरू नये. दुसराच दिवस आहे. शेवटच्या दिवशी या सोहळ्याचं स्वरूप काय असेल ते मला असं वाटतं त्याची कल्पना करणं अशक्य आहे. विठाला विठाला. महाराजांच्या जीवन वाटचालीमध्ये त्यांनी राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, व्यापार हे क्षेत्र असेल, अशा बहुविध क्षेत्रातल्या माणसांना सतत विचार दिला, त्यांचेही स्नेहसंबंध जोडले आणि त्यांनाही भक्ती प्रसादामध्ये सहभागी करून घेतलं. मला त्यातील एक नाव जरूर इथे सांगितलं पाहिजे, ते आठवतं आहे. ते म्हणजे स्वर्गीय भारताचे माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील. आम्ही त्यावेळी लहान असू, कीर्तन श्रवणाला येत असू, आणि महाराज कीर्तनाला लोणी प्रवराला सातत्यानं यायचे. म्हणजे बाळासाहेब विखे पाटलांचे अत्यंत आवडते जिव्हाळ्याचे वारकरी कीर्तनकार म्हटलं की पूज्य बापूसाहेब महाराज. पहिलं कीर्तनाची यादी सुरू झाली की त्यांनी, ते जुनी माणसं होतीच, तुम्हाला सगळी आठवतात. तात्या गुरुजी होते, मस्के गुरुजी होते, सगळी जुनी माणसं. आपले त्र्यंबकरावजी जोशी होते, सगळी जुनी मंडळी त्यांची ती सप्ताह कमिटी. आणि त्यांना बोलावून घ्यायचं, अरे महाराजांची पहिली तारीख पहा कोणती आहे, आणि मग पुढे सर्व आपली जी काही आदरणीय महाराज मंडळी आहे. तुकोबारायांच्यावरती त्यांची विशेष श्रद्धा. आमच्या सर्वांशी सुद्धा बोलताना बाळासाहेब विखे पाटलांनी नेहमीच तुकोबारायांच्या सेवेविषयी खूप आदरपूर्वक त्यांनी बोललं. त्यांनी सांगितलं की मला माझ्या सामाजिक सेवेचा जो एक वसा मी घेतला, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं मार्गदर्शन आणि तुकोबारायांचे विचार यांनी प्रभावित होऊन मी समाजसेवेत आलो, असं ते नेहमी म्हणायचे. मला हेच सांगायचं आहे की महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अशी सर्व क्षेत्रातली माणसं वर्ज्य ठेवलं नाही. कारण वारकरी संप्रदाय वेश्येलाही वर्ज्य मानत नाही.
इथे वर्ज ठेवणारे तुम्ही कोण? आणि म्हणून थोडा राग आला, चीड आली तर नेत्यांना बंदी असं मराठा आंदोलनवाल्यांना म्हणता येतं, पण वारकऱ्यांना म्हणता येत नाही. विठाला प्रदाय आहे. भक्ती म्हणजे जवळ येणे आणि विभक्ती म्हणजे दूर जाणे. विठाला तो तंत कार्य महाराजांनी इतकं महत् स्वरूपात केलं की माझ्यासारख्या सामान्यांनी सामान्य शब्दात कितीही त्याला गुंफण्याचा प्रयत्न केला तरी तो फार अपुरा होईल. माऊलींच्या म्हणण्यानुसार का टिटीभू चांचूवरी मापसूये सागरी मी नेनतू त्यापरी प्रवर्ते येथ. टिटवीनं समुद्र उपसण्याचा प्रयत्न करावा त्या पद्धतीनं, किंवा माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे सोन्याला आणखी कशाचा मुलामा देण्याची आवश्यकताच नाही. सोनं हे सोनं आहे. आपण फक्त काय करावं का 15.5 या रजतवनी तैशी स्तुतीची ही बोलणी उगियाची माथा ठेवी जे चरणी. हेची भले तुकोबारांच्या वचनानुसार श्री संताची माथा चरणावरी. संताची माता चरणावरी. श्री संताची माता चरणावरी. साष्टांग हे करे दंडवत. संताची माता चरणावरी. संताची माता चरणावरी. विश्रांती पावलो समय उत्तरी. विश्रांती पावलो समय उत्तरी. महाराज म्हणतात या संतांच्या चरणावरती नतमस्तक होणं एवढंच आपण करू शकतो. या महात्म्यांचं या भूतलावर असणं म्हणजे स्वतःसाठी नाही आहे. सूर्य परिक्रमा करून सर्वांना प्रकाशित करतो याचा त्याचा स्वार्थ नाही आहे. माऊली म्हणाले जगाचे अंधे फेडितू स्त्रियांची राऊळे उजाडितू निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणा. सर्वांना प्रकाशित करणं हे त्याचं ध्येय आहे. किंवा अमृत अनुभवामध्ये म्हणतात का महेशे सूर्या हाती दिधली तेजाची सुती तया भासा अंतर्वर्ती जगची केले. परमात्म्यानं तेज हे सूर्याकडे दिलं आणि ते तेज सूर्यानं स्वतःजवळ ठेवलं नाही,
तया भासा अंतर्वर्ती जगची केले, ते सर्व जगाला त्यानं वाटून टाकलं. सूर्य सर्वांना प्रकाशित करतो, वारा सर्वांना आल्हादित करतो, जगवतो. धरणी माता सर्वांचं धारणही करते आणि भरणपोषणही करते. आम्हाला सांभाळते सुद्धा तिच्यावर. आणि आम्हाला अन्नधान्यसुद्धा कोण देते? मला असं वाटतं कंपन्यांमधून वस्तू मिळतील, तंत्रज्ञानाच्या वस्तू मिळतील, यंत्र मिळतील, तंत्र मिळतील, परंतु कंपन्यांमधून अन्न नाही ना मिळू शकणार. अन्न प्रक्रिया केली जाईल कंपनीमध्ये, फूड प्रोसेसिंग होईल, परंतु मूळ अन्न हे आम्हाला जमिनीतूनच घ्यावं लागेल. विठाला विठ्ठला देण्यासाठीच आहे. रविश्चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जनः यते परोपकाराय युगे देवेन निर्मिता. चंद्र शीतलता देतो, वरुण देव पाऊस आम्हाला जगवतो. यावर्षी पावसानं थोडंसं नाराजी जरा केलेली आहे, पण शेवटी परमात्म्याच्या स्वाधीन आहे. काय एखाद्या वेळेला अडीअडचण येऊ शकते, पण ती तो सर्व काळ येऊ देणार नाही, कारण तो जगाचा मायबाप आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, तोच एक दानशूर दाता, असं अनेक ठिकाणी म्हटले महाराजांनी. नाही, सर्वांचा सार्वभौम तोच आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. 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 पांडुरंग दीनबंधो जयाचे ते नाम. पांडुरंग पांडुरंग दीनबंधो जयाचे ते नाव. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. 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 पांडुरंग दीनबंधो जयाचे ते नाम. पांडुरंग दीनबंधो जयाचे ते नाम. पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम. पांडुरंग दीनबंधो जयाचे ते नाम. आंधळाचे तो जाणतो धर्म. आंधळाचे तो जाणतो धर्म. भगवान समर्थ आहे, म्हणून समर्थ जे जे करी ते नहो नये चराचरी. तो देईल, तो दाता आहे. सांगण्याचा मतितार्थ इतका आहे, पाऊस हा परोपकारासाठी आहे, सूर्य परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, गाय परोपकारासाठी, निसर्ग परोपकारासाठी आहे. संत जीवनसुद्धा केवळ परोपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. केवळ समाजोत प्रपंच करण्यासाठी तर सामान्य माणूस हा त्याचं जीवन जगतच असतो, पण संतांना मात्र
सर्वांचं जीवन घडवायचं असतं आणि त्यासाठी ते सतत योगदान देत राहतात. आणि म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, जगामध्ये अनेक लोक आम्हाला अनेक गोष्टी देतात. कोणाकडून आम्हाला अन्नधान्य मिळतं, कोणाकडून आम्हाला वस्तूंचा काही अभाव असेल तर त्या वस्तू मिळतात, कोणाकडून आम्हाला आर्थिक मदत मिळते, अनेक गोष्टी आहे. परंतु शेवटी हे सगळं दान महत्त्वाचंच आहे. महाराज म्हणतात या दानाची उपेक्षा करता येत नाही. गरजेच्या वेळेला तुम्हाला जो कोणी जी मदत करतो ती मदत फार महत्त्वाची असते. मी एकदा टेलिव्हिजनवर असंच बातम्या ऐकताना एक मुलाखत ऐकायला मिळाली. नाना पाटेकर यांची मुलाखत होती. त्यांनी सांगितलं की मी सुरुवातीला जेव्हा काम शोधायला आलो आणि त्यावेळेला अशोक सराफांची भेट झाली, अडचण होती आणि त्यांनी काही पैसे मला दिले. खाण्यापिण्याची सुद्धा अडचण होती, म्हणजे राहण्याची सुरुवात प्रत्येकाची अशीच असते. नाना पाटेकरांचं पुढचं वाक्य मला फार आवडलं, ते मी मनात ठेवलं सतत. त्यांनी सांगितलं, पुढे थोडा मी कमावता झालो, अशोक सराफांचे पैसे परत केले, पण त्यांचे उपकार फेडू शकलो नाही. मला वाटतं हे शब्द फार महत्त्वाचे आहे. तुम्ही एखाद्यानं दिलेले पैसे परत करू शकता, पण त्या माणसानं जी तुमची वेळ वाटून घेतलेली आहे ते उपकार कधी फिटत नाही. समाजामध्ये इतका विचार करणारी माणसं किती असतील देव जाणे. बरीच माणसं तर उपकार कर्त्यावरच पुन्हा शरसंधान करतात, किंबहुना त्यालाच अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून कृतज्ञता आहे ती. अध्यात्मामध्ये कृतज्ञतेला कोणतंही स्थान नाही. इथे कृतज्ञताच महत्त्वाची आहे. देवाचे उपकार, ग्रंथाचे उपकार, संतांचे उपकार, सद्गुरूंचे उपकार, मायबापांचे उपकार, सतत या उपकाराचं स्मरण म्हणजे आध्यात्मिक जीवन. विठाला विठ्ठल. म्हणून आज संपूर्ण देहूकर महाराजांचा जो फड आहे, याच कृतज्ञ भावनेनं हा सोहळा करतोय. यामागची दुसरी भावना कोणती नाही. आणि भावना खूप पवित्र आहे, उदात्त आहे, मोठी आहे, की महाराजांनी जर आमच्यासाठी इतकी वर्ष समर्पित राहून सतत आम्हाला हे प्रबोधन दिलं आहे, विचार दिला आहे, आमच्यासाठी वेळ दिला आहे, कष्ट घेतलेत, आम्हाला त्यांची काही ना काही सेवा या निमित्तानं. आम्ही तर तसे सतत सेवेतच आहोत, पण या निमित्तानं काही विशेष सेवा आम्हाला देता येईल का? आणि तीही नीरा भीमेच्या संगमावर इतक्या पवित्र स्थानी. मला वाटतं खऱ्या अर्थानं इथे भक्त प्रल्हादांना सुद्धा आनंद झाला असेल, नरसिंह भगवंताला तर झाला असेल, भक्त प्रल्हादांना विशेष झाला असेल. त्याचं कारण ही नवविधा भक्ती देणारे ते या विश्वाच्या पाठीवरचे पहिले प्रथम भक्त आहेत. आणि या भक्त परंपरेतील एका थोर भक्तांची सेवा तुम्ही सर्व करताय, याचा त्या भक्तश्रेष्ठाला खूप आनंद त्या ठिकाणी झाला असेल असं मला वाटतं. विठाला विठ्ठल दान करतात ते फार महत्त्वाचं आहे. पण तरीसुद्धा तुलनेनं मी प्रस्तावनेमध्ये 2 वाक्य सुरुवातीला बोलून गेलो, की जे दान मिळाल्यानंतर अल्पकाळ टिकतं ते सामान्य दान म्हणूया. जे पुष्कळ काळ टिकतं ते जरा महत्त्वाचं दान म्हणूया. परंतु जे सर्व काळ टिकतं ते विशेष दान असं म्हणूया. आणि असं आहे, संत महात्मे जो आध्यात्मिक विचार आम्हाला देतात आणि जे परमार्थरूपी धन आम्हाला देतात, जोडिले हे न सरे धन, तुकोबारायांचे शब्द आहे. आम्ही जे मिळवलं आणि जगालाही वाटलं परमार्थ महाधन, त्या परमार्थ महाधनाची वैशिष्ट्ये इथे सांगितलीत. परमार्थ महाधन इकडे दुसऱ्या अभंगात महाराज म्हणाले, काळ सारावा चिंतने, त्याच्यातलं 3रं चरण म्हणजे परमार्थ महाधन आहे. जोडी. आणि इकडे नाटामध्ये म्हणाले हे परमार्थ महाधन जे आहे त्याची वैशिष्ट्य काय काय आहे, तर न सरे हे पहिलं वैशिष्ट्य. हे धन कसं आहे, जोडिले हे न सरे धन. बरं, ते अविनाश, त्याचा नाश होत नाही, हे 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 परमार्थ रूपी धन त्याचं वैशिष्ट्य आहे. आनंद घन, नाश होत नसून पुन्हा ते कसं आहे, आनंद घन. आणि परमात्म्याला जोडण्याचं सामर्थ्य, अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी देखियाला, परमात्म्यापर्यंत घेऊन जाण्याचं साधन म्हणजे हे धन आहे. आणि मला वाटतं हे परमार्थरूपी न संपणारं आनंददायी परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारं जे परमार्थ धन आहे ते आम्हाला भरभरून दोन्ही हाताने ज्यांनी आज इतकी वर्ष दिलेलं आहे,
म्हणूनच तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये म्हणतात की दाता त्यांना म्हणा जे आमच्याकडून भजन करून घेतात आणि परमार्थ करून घेतात. अभंगाचं पहिलं दाता तोची एक जाना, एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, दाता तोची एक जाना, नारायण स्मरावी, नारायण स्मरावी, अनेक नाशिवंत गाये, अनेक नाशिवंत गाये, दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. महाराज म्हणतात दाता तोच आहे खरा श्रेष्ठ दाता, जो नारायणाचं स्मरण आमच्याकडून करवून घेतो. नारायणा स्मरवी, नारायणा स्मरतो असं नाही, नारायणा स्मरतो तो साधक होईल, पण नारायणा स्मरवी हा सिद्धावस्थेवर गेला. हे संतत्व आहे. तुकोबाराय जसं म्हणतात सेवितो हा रस ही स्मरवी, सर्वांकडून करून घेणं. आणि म्हणून हे दातृत्व संतांचं आहे. आणि हे दातृत्व विशेष का आहे? कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. मी आपल्याला जरा सांगतो 2-5 मिनिट या विषयावर. आपल्याकडे गोदान केलं जातं, भूदान केलं जातं, सुवर्णदान, कंचनदान, अगदी अत्यंत पवित्र असं अन्नदान. ही सगळीच दानं खूप महत्त्वाची आहे. या दानांमध्ये महत्पुण्य आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. भूदान करणं मोठी गोष्ट आहे. विनोबाजींनी भूदान चळवळ चालवली होती स्वातंत्र्य मिळालं तेव्हाही, स्वातंत्र्यानंतरही बराच काळ, की जे भूमिहीन लोक आहे त्यांना थोडीफार तरी भूमी असावी. आणि या कारणार्थ त्यांनी भारतभर अनेक मोठमोठ्या जमीनदारांना, श्रेष्ठांना, ज्येष्ठांना भेटून त्यांची भूमी दान करायला लावली. भूदान. गोदान महत्त्वाचं आहे. गोमाता पवित्र मानलेली आणि गोदान हे पवित्र आहे. कन्यादान ही एक फार मोठी गोष्ट प्रत्येक कुटुंबामध्ये घडत असते. ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं ते वाट्याला आलेलं आहे. कन्यादान करणं एक पवित्र कार्य त्या कुटुंबासाठी असतं. त्याचबरोबर सुवर्णदान ही एक परंपरा आपल्याकडे चालत आलेली आहे. छत्रपती शिवरायांनी असं म्हणतात की ज्या वेळेला राज्याभिषेक केला त्यावेळेला
राज्याभिषेकानंतर 12 दिवस एकच कार्यक्रम पुढे चालू होता. 12 दिवस सतत. इतिहासकारांचं म्हणणं आहे, तज्ज्ञ अभ्यासकांचं, 12 दिवस फक्त दानधर्म वाटत होते. पुढील 12 दिवस काय, आलेल्यांचे आभार मानत होते. हळूहळू ते निघत होते आणि जवळजवळ त्यावेळी हजारो माणसं तिथे रायगडावरती होती. अनेक दिवस ती जेवणं खावणं चाललेली होतीच. पण जाताना प्रत्येकाला, गोरगरीब असेल, मोठमोठे सरदार असतील, आलेले ब्राह्मण असतील, साधुसंत असतील, याचक असतील, अगदी गरजू असेल समाजातला एखादा लुळा पांगळा, प्रत्येकाची विचारपूस करून आणि सांगितलं, घाई करू नका, मला प्रत्येकाला भेटायचं आहे, तुम्ही आलात. जर मी राजा म्हणून इथे आहे, आजवर तर तुमची काळजी घेतली, पण आता या सिंहासनावर बसल्यावर अधिक जबाबदारी माझ्यावर आहे. मला तुमच्याशी बोलू द्या, त्यानिमित्तानं संवाद होईल, तुमची अडचणही थोडी भागू द्या. मला वाटतं मोठी माणसं मोठ्या मनाने वागतील त्याच वेळेला ते शोभून दिसतात. विठाला विठ्ठ असं आहे की दान, सुवर्णदान हेही महत्त्वाचं आहे. पण तरीसुद्धा हे दान कधी ना कधी नष्ट होणार आहे. सोनं तुम्हाला मिळालं, आयुष्यभर सांभाळाल, पण कधीतरी शेवटचा दिवस येईल, सोनं तुम्हाला सोडून जाईल, नाही तर तुम्ही सोन्याला सोडून जाल. सोन्याची नगरी होती, तो सुद्धा गेला. तुकोबारायांनी महाराजांची शैली काय सांगायची. आमचे सद्गुरू परमश्रद्धेय ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, महाराज की तुकोबाराय अगोदर कौतुक करतात आणि नंतर असा फटका मारतात की जागेवर आणतात. म्हणे अभंग पहा कसा आहे. कोटी घरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, असं सुंदर सुंदर वर्णन केलं. त्या रावणाच्या त्या लंकेचं घरं कशी आहे, महाल कशी आहेत, सोन्याची घरं कशी आहे, अमक्या धातूची किती आहे. आणि सरते शेवटी असा फटका मारला की तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगाती कवडी गेली नाही. याला तुकोबारायांचा फटका म्हणतात. विठाला विठाला वर्णन केलं एवढं मोठं, पण म्हणलं अरे एवढं सगळं सोनं आहे, पण एक कणभरही गेलं नाही, बरोबर कवडीसुद्धा गेली नाही. तेव्हा सोनं जरी दान मिळालं तरी फार फार तर या जीवनभराचे काही प्रश्न सुटतील. अनंत जन्मीचा किंवा जन्मोजन्मीचा जो शीन घालवायचा आहे, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं आहे, त्यातून या जीवात्म्याची सुटका होत नाही. आणि म्हणून बाकीची जी दानं आहेत ती अल्पकाळ आम्हाला संतुष्ट करणारी आहेत, समाधान देणारी आहेत. पण महाराज म्हणाले, संत महात्मे जे दान देतात, मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो. भगवान श्रीकृष्णाने 2 मित्रांना 2 गोष्टी दिल्या. सुदामदेव भेटायला आले, त्यांनी काही मागितलं नव्हतं. सुदामदेव ही खूप महान भक्त होते, ध्यानात घ्या, विरक्त होते, फार महान होते. पण भगवान परमात्म्यानं सुदामदेव जेव्हा आले, फार प्रेमानं त्यांना कडकडून मिठी मारली. इतक्या दिवसानं पाहिलं तर ते फाटकं धोतर, फारच कृश झालेलं शरीर आणि अत्यंत दीनवाना तो चेहरा. अर्थात प्रपंचानं जे काही चटके दिलेले होते, प्रापंचिक जीवन आणि त्यातून जो संघर्ष असतो, शेवटी त्यातून जावंच लागतं. आणि सुदामदेवसुद्धा त्यातून मार्गक्रमण त्या गरिबीतून करत होते, हालापेष्टातून करत होते. भगवान श्रीकृष्णाला खूप वाईट वाटलं. एका कवीनं फार सुंदर वर्णन केले. देखे सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणामय रोये, पानी परात को हाथ छुयो नहीं, नैनन के जल से पग धोये. म्हणजे स्वतःच्या अश्रूंनी त्या सुदामदेवाचे पाय धुतले कृष्णानं. जणू इतकं वाईट वाटलं, गहिवरून आलं. भगवंताला भक्ताचं जे काही दुःख आहे, सहावत देवा नाही त्याचे, भगवंताला ते सहन होत नाही. आणि मग सुदामदेवाला मध्ये आणलं, सिंहासनावर बसवलं, सन्मानित केलं, परिचय करून दिला. आणि मग विचारलं, सुदामदेवा इतक्या दिवसांनी आलाय, आमच्या वहिनीने काही दिलं असेल ना आम्हाला भेट म्हणून. सुदामदेवाला खूप लाज वाटली, कारण त्याला माहीतच नव्हतं आपला मित्र इतका मोठा झाला आहे आणि त्याचा महाल, राजा आहे तो द्वारकेचा, इतका भव्य महाल आहे. आणि या भव्य दिव्य महालात आपण कापडात बांधून आणलेले ते पोहे कसे बरं काढावे बाहेर. जुन्या काळातलं मला आठवतं, आपल्यालाही सर्वांना आठवत असेल, लग्नाकार्यामध्ये एखादं लग्न आहे आणि आपल्याच पाहुण्यातले कोणीतरी गरीब पाहुणे आहे, आणि मग ती येणारी, लग्नाला येणारी मावशी आहे ना, तांब्यान फुलपात्र घेऊन यायची, कन्यादान म्हणून काय आणायची,
तांब्यान फुलपात्र देण्याची पद्धती होती. पण ते एवढ्या मोठ्या लग्नात हे आपला तांब्यान फुलपात्र दिसू नये म्हणून पदराआड झाकून आणायचे. पण घरातली घरमालकीन जेव्हा पाहिजे की बाईसाहेब तुमचं तांब्यान फुलपात्रसुद्धा आमच्यासाठी खूप मोठं आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कमीपणा मानू नका. वस्तूंना महत्त्व नाही मायबाप हो, त्या येणाऱ्या माणसाच्या प्रेमाला फार महत्त्व आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं सुद्धा सुदाम देवाला पुन्हा पुन्हा विचारलं, काय दिलंय आमच्या वहिनीने सांग. नाही काही नाही. आणि काहीतरी तो लपवत होता. भगवंतानं झडप मारली आणि त्याच्या हातातून ती पोह्याची पुरचुंडी घेतली. आणि महाराज म्हणतात ते भिजवले नाही, शिजवले नाही, फोडणी नाही, तिखट नाही, मीठ नाही. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. कोरडे पोहे खाल्ले. एक घास खाल्ल्याबरोबर आमचे महाराज म्हणाले की भगवान कोणाचंच उधार ठेवत नाही, कालही ठेवत नव्हता. आणि श्रद्धा विश्वास आहे आपल्या सर्वांचा. आजही ऐका, आजही तो कोणाचं उधार ठेवणार नाही, कधी ठेवत नाही. जे तुम्ही त्याच्यासाठी कराल सेवा ते अनंत हातानं योग्य वेळी. त्याला आज वाटत असेल की आज तुम्हाला देण्याची गरज नाही, थोडंसं 5-10 वर्षानं गरज आहे, तो देईल. त्याला असं वाटत असेल की नाही तुमच्या मुलीच्या रूपानं देण्याची गरज आहे, मुलासाठी देण्याची गरज आहे, नातवासाठी देण्याची गरज आहे, पण तो कोणाचंच उधार ठेवत नाही. कदाचित तुमच्या माझ्यासारखा माणसामध्ये दोष निर्माण होऊ शकतो, आपण केलेली सेवा विसरू शकतो. तो कधीच आजवर कोणाची सेवा विसरलेला नाही. विठाला सुदाम देवाचे पोहे खाल्ले. मी कथा फार लांबवत नाही. आणि मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला गा, त्याला सोन्याचं गाव दिलं. कथा संपली. एका भक्ताला भगवंतानं प्रसन्न होऊन काय दिलं तर सोन्याचा गाव दिला. आता दुसरा भक्त, दुसरा शिष्य, दुसरा मित्र तो आहे अर्जुन. युद्धाच्या समयी मोह निर्माण झाला आणि वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते गांडीवम संस्कृते हस्ता त्वक्चैव परिदय्यते. अर्जुन म्हणतोय देवा माझी अवस्थाच राहिलेली नाही आहे आता युद्ध लढण्यासारखी, आणि म्हणून मी हे युद्ध आता करणार नाही. भ्रमती वचमे मना, हा माझं मनही भ्रमित झालेलं आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भगवान त्याला त्याचं कर्तव्य समजावून सांगण्याच्या निमित्तानं जगाला गीतेचं दान देतात, या जगताला दान देतात. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, केले अर्जुनाची निमिसे जगदुद्धरण, तैसे अर्जुनाची निव्याजे. आणखी एक ओवी आहे, गीता प्रकाशोनी श्रीराजे. अर्जुन एक निमित्त होता, पण संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. हे जगाचं संसार दुःखाचं ओझच देवाला हलकं करायचं होतं, आणि म्हणून अर्जुनाला निमित्त केलं, गीता सांगितली. ती गीता व्यासांनी शब्दबद्ध करून महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये दिली. पुढे ती गीता आम्हाला स्वतंत्र एक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ म्हणून आमच्या ऋषीमुनींनी संतांनी दिली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच गीतेला आधार बनवून भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ आम्हाला दिला, की जो ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे मराठी भाषेचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रधान आणि पहिला ग्रंथ आहे. पुढे तुकोबारायांनी त्यावरती कळस चढवला. म्हणजे आमचे गुरु महाराज म्हणायचे की माऊलींनी संस्कृताचं प्राकृत केलं, पुढे नामदेवरायांनी सकल संतांनी महाराजांनी ते अधिक सुलभ केलं, आणि तुकोबारायांनी ते श्रेष्ठ तत्त्वज्ञान थेट शेतकऱ्याच्या भाषेत आम्हाला सांगितलं. इतकं लोकाभिमुख त्या पद्धतीचं ते तत्त्वज्ञान. खरं तर ज्ञानेश्वरी आणि गाथा हे काही गोष्टीचे ग्रंथ नाही. म्हणजे 8 पाट नगर होतं, तिथे एक राजा होता आणि त्याला 2 राण्या होत्या आणि त्याला 4 पोरं होती, आणि तो इकडे गेला आणि तो तिकडे गेला. हे असली भाकड कथा नाही आहे. एक एक शब्द म्हणजे असा आहे, तू कोणी घेतले मोती आहे जैसे. गाथेतल्या कुठल्याही अभंगातलं एक चरण जरी घेतलं आणि त्या पद्धतीचं आचरण घडलं तर मला वाटतं जीवनाचं उद्धरण होतं आहे. विठाला कोणती एक ओवी जरी आपल्याला समजली आणि ती आपण अनुभवता आली आचरणामध्ये, तर म्हणून नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. आणि म्हणून गीता दिली अर्जुनाला, अर्जुनाच्या निमित्ताने मिळाली जगाला. पुढे ज्ञानोबारायांनी, पुढे शंकराचार्यांनी सुद्धा त्यावर शांकर भाष्य लिहिलं. गीतेवरती शेकडो टीका लिहिल्या गेल्या. मला एकच आता पुन्हा एक विचारायचं आहे
श्रीकृष्णाने आपल्या 2 मित्रांना, 2 भक्तांना, 2 सहकाऱ्यांना 2 गोष्टी दिल्या, त्याच्यातली आज कोणती शिल्लक आहे सांगा? सुदामदेवाला जी सोन्याची नगरी दिली ती आज शिल्लक आहे का? सोन्याची नगरी दिली होती की नाही? वर्णन आहे, निश्चित दिली होती. संत वचनावर विश्वास असणारी माणसं या मंडपामध्ये आपण बसलोय, त्याच्यामुळे आपल्यातला तरी कुणी नाही असं म्हणणार नाही. दिली होती सोन्याची नगरी. आज का नाही? आमचे गुरु महाराज म्हणायचे, लोकांना परमार्थात आलं की प्रसाद म्हणून नेण्याची सवय आहे. लोक प्रसाद म्हणून, महाराज म्हणायचे, अहो माऊलींनी चालवलेली भिंत सुद्धा लोकांनी प्रसादावारी घरी नेली, थोडं थोडं म्हणून चाला, थोडी माती पोरचुंडीत बांधून. नंतर प्रतिकात्मक भिंत तिथे दुसरी बांधावी लागली, मूळ भिंत नेली लोकांनी प्रसादावारी. आमचे महाराज म्हणायचे की जर मातीची भिंत लोक नेऊ शकतात तर सोन्याची नगरी कशी ठेवतील? विठाला मायबाप हो, शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम न आटे ते बरवे. महाराजांचे शब्द आहे. हे संपणार आहे. तुम्ही त्याला किती सांभाळा, कोणत्या ना कोणत्या रूपानं त्याचा नाश, क्षय हा ठरलेला आहे. आणि म्हणून सुदामदेवाला दिलेली सोन्याची नगरी संपली, ती आज तिथे नाही. त्याला फक्त पोरबंदर शहर म्हणतात. आम्ही सुदामपुरी म्हणून तिथे दर्शनाला जातो, त्या भूमीचं दर्शन घेतो, ते पुण्य आम्हाला मिळतं, पण ती सोन्याची नगरी नाही. पण अर्जुनाला दिलेली गीता मात्र संपली नाही, ती वाढली. माऊलींनी 700 श्लोकावर 9033 ओव्या केल्या, म्हणजे ती पुन्हा काय झाली? वाढली. आणि म्हणून संत जे दान देतात ते का श्रेष्ठ समजून घ्या. संत भौतिक गोष्टी देत नाही, संत गीतेप्रमाणे आध्यात्मिक गोष्टी आम्हाला देतात, आध्यात्मिक विचार देतात. आमच्या घरातल्या भौतिक गोष्टी संपतील. तुम्ही चौरंग पाठ घेतलेले आहेत, 20 वर्ष टिकतील, 25 वर्ष टिकतील, 40 वर्ष टिकतील, चौरंग आणि पाठ. पण कालांतरानं ते नवे करावे लागतील, ते जुने संपून जातील. पण मला सांगा, घरामध्ये जो एकादशी करण्याचा संस्कार आहे, पंढरीच्या वारीला जाण्याचा संस्कार आहे, घरामध्ये रोजच्या देवपूजेचा संस्कार आहे, घरामध्ये आलेल्या अतिथींना अन्नदान करण्याची परंपरा आहे, ही संपेल का? नाही. हां, ती त्याच वेळेला संपेल ज्यावेळेला त्या कुटुंबाला इच्छा असेल की आपल्याला संपायचं आहे, मग ते संपेल. पण अशी कोणत्याही कुटुंबाला इच्छा नाही की आम्हाला संपायचं आहे जीवनातून, आम्हाला सुस्थितीत राहायचं आहे. आणि जर सुस्थितीत राहायचं असेल तर महाराज म्हणाले, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. त्या देवाला विसरू नका. महाराज म्हणाले, धर्माला विसरू नका. वाढावया सुख भक्तिभाव धर्मकुळाचारणा, हे करत राहावं लागेल. आणि सांगण्याचा इत्यर्थ इतकाच आहे की ते आम्हाला सतत देण्याचं काम, आम्हाला परमार्थापासून जे बाजूला जाऊ देत नाही, भागली या मज वाहतील कडीये त्यांची आणे जोडे सर्व सुख, असे जे संत केले उपकार सांगू काय. बापन कर्यायसी माय धर्मे त्यांच्या देखियले पाय, दिले अक्षय अभय दान गा. कोणतं दान दिलं संतांनी? का दाता म्हणायचं? अक्षय दिलं, म्हणजे ज्याला क्षय नाही, क्षय नाही आहे. तुकोबारायांनी दिलेल्या गाथेला आणि त्या विचारांना क्षय आहे का सांगा? महाराजांनी दिलेले जे आध्यात्मिक विचार आहे त्याला क्षय आहे का सांगा? नाही ना, त्याला क्षय नाही आहे. उलट एका काव्यकाराने फार छान म्हटलेलं आहे, तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग. राम आणि तुकाराम महाराज हे दोघंही एक समानच आहे, नाव फक्त 2 आहे, हे दोघं एकच आहे. तो कवी म्हणतोय, तुकाराम तुकाराम दो नाम एक अंग. पण दोघांमध्ये एक फरक आहे. उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. रामानं बांधलेला सेतू सुद्धा नंतरच्या काळामध्ये भग्न झाला, पण तुकोबारायांचे अभंगरूपी हा जो सेतू आहे परमार्थात दिलेला, हा अभंगच राहिला आणि चंद्र सूर्य असेपर्यंत तो अभंगच राहील, यात काही शंका असण्याचं कारण नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, दाता तोची एक जाना नारायणा. महाराज अनेक दाते जे आम्हाला देतात त्याचं काय? महाराज म्हणले, त्यानं अंतकरणाची तृप्ती होत नाही. अभंगाचं 2रं चरण. अनेक नाशिवंत राय, अनेक
दाता तोची एक दाना, दाता तोची एक दाना, दाता तोची
अनेक नाशिवंत काय अनेक नाशिवंत काय नारायण स्मरणे नारायण स्मरणे विठ्ठला 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 अनिक नाशिवंते काय नसरे हाय ज्याच्याने. नाशवंत स्वरूपाच्या गोष्टी जीवनामध्ये किती मिळवल्या तरी त्यानं मनुष्य जीवनाची तृप्तता होत नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी प्रश्न विचारला, विषयसेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. इंधन घालत राहिलं म्हणजे अग्नी शांत कसा होईल हा प्रश्न तुकोबारायांचा. तसं भौतिक गोष्टींचा संग्रह कितीही केला तरी मनुष्याच्या मनाला तृप्ती आणि समाधान कसं मिळेल. एकतर त्या वस्तू शाश्वत नाही आणि त्यातून वाढणारा जो हव्यास आहे तो आणखी वेगळाच. त्यामुळे महाराज म्हणतात की अनिक नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने. या सर्व भौतिक गोष्टींनी मनाची तृप्तता होत नाही आणि म्हणून तृप्तता होईल ती संत विचाराने आणि परमार्थाच्या आचरणाने, सेवेने, उपासनेने. आणि तो परमार्थ त्या महात्म्यांनाच ठाऊक आहे. आणि म्हणून यावे तया का कुलती
जे दाविती सुपंथ, जे आम्हाला हा सुपंथ सन्मार्ग दाखवतात त्या महात्म्यांना काकुलतीला या. इथे एक घेण्यासारखा विचार आहे की दुष्ट माणसांनी प्रेमाने येऊन एखादा विचार सांगितला तरी ऐकू नका, आणि सज्जन माणसं थोडंसं कठोर सांगत असतील तरी त्यांच्या चरणाजवळ बसून ऐका. कारण घरातले वडीलधारे असतील, तुमचे हितकर्ते जे कोणी असतील, एखादा शब्द कठोर बोलतील. संतसुद्धा कधी कधी कठोर बोलले, पण त्यामध्ये हित आहे. तुका म्हणे लासू फासू देऊ डाव, आणि सुखाचा उपाव पुढे आहे. महाराजांचे शब्द कधी कधी कठोर होते. घरातला वाडवडील माणसांचाही एखादा सल्ला न पटणारा असतो, एखादं वाक्य न पटणारं असतं, पण तेच आमच्या म्हणजे तीच माणसं कधीतरी 10 वर्षानंतर म्हणतात आमचे वडील म्हणत होते तेव्हा ऐकलं असतं तर बरं झालं असतं, पण मित्राच्या म्हणण्याला बळी पडलो. विठाला विठ्ठल. दिवसभरात एक तरी व्यक्ती कधीतरी संवाद साधताना असं बोलताना दिसेल, आमची आई म्हणत होती ते ऐकलं नाही, आमचे महाराज सांगत होते ते ऐकलं नाही, आमचे मामा सांगत होते, आमची मावशी सांगत होती, आत्या सांगत होती, आजी कोणीतरी वडीलधाऱ्याची आठवण करतात. आणि म्हणून त्यावेळेला वर्तमान काळात त्यांचे शब्द नकोसे वाटतात. महाराज म्हणतात अशाच लोकांचं ऐका. आणि म्हणून या वेतया काकुलती, जे दाविती सुपंथ सन्मार्ग आम्हाला दाखवतात त्यांना काकुलतीला येऊन विचारा. आणि तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. महाराज म्हणतात जीवनामध्ये ज्यांच्या सहवासानं आणि ज्यांनी दिलेल्या परमार्थरूपी सेवेनं कोणतीच उणीव शिल्लक राहणार नाही. कारण संतांचं स्वतःचं जीवन कसं होतं, तर स्वतःचं जीवनसुद्धा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. तुकोबाराय म्हणले मी कृतार्थ झालेलो आहे. निळोबारायसुद्धा तुकोबारायांच्या सहवासानं म्हणतात पूर्ण केला आणि पूर्ण केला मनोरथ. म्हणजे संतांचं जीवन हे पूर्णत्वाला पोचलं होतं, तृप्ततेला पोचलेलं होतं. आणि आमचं जीवनसुद्धा त्यांच्या सहवासानंच तृप्ततेला पोहोचेल. आणि तेच खरे आमच्या जीवनातले उपकार करते आहे, जे आम्हाला पूर्णत्वाला पोहोचू शकतील. असा विचार महाराजांनी या अभंगातून मांडला आहे. माझ्या अल्पमतीनं जशी काही सेवा करता आली ती पांडुरंगाच्या चरणी, संतांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया. या निमित्तानं ज्यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपण सर्व मंडळी या ठिकाणी देहूकर महाराज फड आणि या संपूर्ण नीरा नरसिंगपूर आणि या दोन्ही चारही तालुक्यातील विविध जिल्ह्यातील आणि सर्व भागातील जी मंडळी आहे, पंढरपूर आणि पंचक्रोशीतील, कृतज्ञतेनं आपण हा सोहळा महाराजांचा या ठिकाणी करताय. आता जिथे आपण उभे आहोत मला वाटतं तिथे तर 2-3 तालुक्यांचा आणि 2 जिल्ह्यांचा संगमच इथे झालेला आहे. 3 तालुक्यांचा संगम आहे. इकडनं म्हाडा तालुका आहे, इकडनं माळशिरस तालुका आहे आणि आपण इंदापूर तालुक्यामध्ये उभे आहोत. इकडे पुणे जिल्हा आहे, इकडे सोलापूर जिल्हा आहे. अशा पद्धतीचा नुसता नद्यांचा संगम नाही, तालुक्यांचा, जिल्ह्यांचा आणि इतकंच नाही तर माणसांच्या मनांचा, विचारांचा, स्वभावांचा सुद्धा एक मेळ आणि संगम कुठेतरी झाल्याशिवाय अशा पद्धतीची ही महत् भगवत कार्य आणि इतकी भव्य सेवा घडत नाही. आणि अशा पद्धतीचं हे जे आपण कार्य करताय, ह्या संत सेवेचं फल पांडुरंग परमात्मा आपल्याला देईल आणि त्याचे अनंत आशीर्वाद आपल्या सर्वांना लाभोत एवढी प्रार्थना करतो. बाकी महाराजांच्या बाबतीमध्ये माझ्यासारख्या सामान्यानं काय बोलायचं, एवढंच म्हणेल की त्यांचं आरोग्य हे उत्तम राहावं. त्यांना निश्चित पांडुरंग परमात्मा दीर्घायुष्य बनवणारच, पण त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्या आमच्यासारख्या परमार्थपथिकांना सतत मिळत राहावं एवढी या निमित्तानं प्रार्थना. आणि महाराजांचा हा सोहळा करावा आणि तो करण्यासाठी जे परिश्रम आपण सर्व मंडळी घेत आहेत, जी सर्व मंडळी आहे, आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या ठिकाणी थांबत असताना माऊलींचं, तुकोबारायांचं भजन करून मग थांबूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम.